आणि मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। राज्यातील सत्ता संघर्षावरती सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। ठाकरे गटाकडून अभिषेक मनु सिंघवींनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला। राज्यपालांकडून 10व्या परिशिष्टातील सूचींचा गैरवापर करण्यात आल्याचा दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टामध्ये केलाय। राज्यपालांचा पत्रव्यवहार रद्द ठरवल्यास 27 जून पूर्वीची परिस्थिती पुन्हा लागू होईल असं देखील सिंघवींनी म्हटलंय। राज्यपालांनी सत्ता स्थापनेवेळी केलेला पत्रव्यवहार आणि त्यातील संदर्भ रद्द करण्याची मागणी अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे। तुम्ही विधानसभा अध्यक्षांना इतक्या सहज अपात्र ठरवू शकता का असा सवालही त्यांनी केला। आमदार जर अपात्र ठरले तर त्यांना पुन्हा एकदा निवडणूक लढवावी लागते। यासाठी त्यांना 6 महिन्यांचा कालावधी दिला जातो, पण आमदार अपात्र झाले तर मंत्रिपदाची शपथ घेता येत नाही असं सिंघवींनी म्हटलं। नवी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। सुप्रीम कोर्टामधले अपडेट्स त्यांच्याकडून घेऊयात। आतापर्यंत काय काय झालंय? महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे। साधारणतः 11:15 सुनावणी सुरू झाली। यामध्ये जर महत्त्वाचं बघितलं तर राज्यपालांच्या भूमिकेवरती थेट प्रश्नचिन्ह डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे राज्यपालांनी कशा पद्धतीनं सत्ता स्थापनेसाठी जे पत्र दिलं ते पत्र कसं चुकीचं होतं आणि कशा पद्धतीने समजा जो निर्णय घेतला तर राज्यपालांनी तो जर निर्णय बदलला गेला असता तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती आणि जे 16 आमदारांना अपात्र ठरवलं असतं त्या संदर्भातल्या सगळ्या अनेक महत्त्वाचे मुद्दे उल्लेख त्यांनी केलेले आहेत। आणि सोबतच त्यांनी असे स्पष्ट केलं की ज्या पद्धतीने बघितलं की अजूनही त्यांचा युक्तिवाद सुरू आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील आहे, ते त्यांच्याशी चर्चा करूया। राज पाटील साहेब, सध्या काय सुरू आहे आणि राज्यपालाच्या भूमिकेवरती वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे? यात जे कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर एक इश्यू फ्रेम करण्यात आला होता की राज्यपालांचे अधिकार, आणि एक असं पण त्यात अंतर्भूत होतं, त्यांनी रिटर्न सबमिशन मध्ये दिलं ते राज्यपालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जे आमंत्रण दिलं होतं सत्ता स्थापनेसाठी त्यावर त्यांचा एक आक्षेप आहे। त्यात मुख्यतः त्यांचं म्हणणं असं होतं की राज्यपालांनी पक्षप्रमुखांना निमंत्रित करायला हवं होतं, ना की पक्षनेते जे विधिमंडळ पक्षनेते आहे त्यांना। आता माननीय सर्वोच्च न्यायालयात यापूर्वी सुद्धा यावर स्पष्टीकरण एकनाथ शिंदे गटाने सुद्धा दिलं होतं की आम्ही विधिमंडळ पक्षाचे नेते असल्या कारणाने त्यांना राज्यपालांनी आमंत्रित केलं होतं आणि त्याला भारतीय जनता पार्टीने आणि काही अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आणि ते सरकार स्थापन झालं। त्यात त्यांनी असाही आक्षेप घेतला की जे पत्र पाठवलं होतं माननीय राज्यपालांनी त्यावर सुद्धा ठाकरे गटाने आक्षेप घेतला आणि त्यावर भाष्य केलं। माननीय राज्यपालांनी पक्षप्रमुख जे आहे उद्धव ठाकरे त्यांना पत्र पाठवायला पाहिजे होतं असं त्यांनी त्यावर आरोप केला माननीय राज्यपालावर। आणि त्यांनी असंही म्हटलं की माननीय राज्यपाल जे बंडखोर आमदार आहेत आणि अपात्रतेची कारवाई त्यांच्यावर चालू असताना त्यावर निर्णय कसे घेऊ शकता असाही आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला। त्यात त्यांनी असंही म्हटलं की हे सगळं मान्य न्यायालयात प्रलंबित असताना त्यावर माननीय राज्यपाल कसे निर्णय घेऊ शकतात हा त्यांचा एक आरोप होता। आता ह्या सर्व आरोपावर एकनाथ शिंदे जेव्हा यांच्या वतीनं जेव्हा आर्ग्युमेंट सुरू होईल त्याला काउंटर करण्याचा निश्चित प्रयत्न होईल। त्यात त्यांचा प्रामुख्याने मुद्दा जे आतापर्यंत स्पष्टीकरण देण्यात आले त्यात हे एक येऊ शकतं की माननीय राज्यपाल हे जे विधिमंडळ पक्षाचे नेते असते, जे शिवसेनेचे नेते होते विधिमंडळ पक्षाचे एकनाथ शिंदे होते, त्यामुळं त्यांना निमंत्रित करण्यात आलं हे राज्यपालाकडून सुद्धा सांगण्यात येऊ शकतं आणि एकनाथ शिंदे गटाकडून सुद्धा सांगण्यात येऊ शकतं। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी कर्नाटकच्या एका प्रकरणाचा उल्लेख केला। 2019च्या कर्नाटकच्या सत्ता स्थापनेच्या वेळेस ज्या पद्धतीनं संकट निर्माण झालं होतं त्याचाही उल्लेख केलेला आहे। त्यावेळेस याचिकाकर्ते पाटील यांचा उल्लेख केला होता की बंडखोर आमदारांना कशा पद्धतीनं सत्ता स्थापनेमध्ये बहुमत चाचणीत त्यांना सहभाग होता आला। त्या प्रकरणासंदर्भातलं काय? माननीय सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक विषयी जे प्रकरण आलं होतं त्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयात ती केस सायटेशन म्हणून त्यांनी त्याचा आधार घेत माननीय सर्वोच्च न्यायालया समोर ती आर्ग्युमेंट केली। त्यात त्यांचं असं म्हणणं की बंडखोर आमदाराच्या अधिकाराविषयी ती केस भाष्य करते। त्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयात ते मॅटर ज्यावेळेस डिसाईड झालं होतं त्यावेळेस त्यांच्या अधिकाराविषयी माननीय सर्वोच्च न्यायालयाने ते स्पष्टीकरण दिलं होतं की अपात्र आमदारांना काही अधिकार नसतात अशा काही संदर्भाने ती केस आली होती। पण त्या सगळ्या महाराष्ट्राचं प्रकरण वेगळं आहे कारण की महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदारांनी राजीनामा दिला नाही, त्यावेळेस काही आमदारांनी राजीनामा दिला होता। बिलकुल, कर्नाटकच्या आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कारण की ते 2/3 पार्टी फुटली नव्हती तेव्हा, म्हणून राजीनामा त्यांना द्यावा लागला होता। आता ही केस निश्चित वेगळी आहे, पण
कोणती एखादा गट आपली भूमिका स्ट्रॉंग मांडण्यासाठी काही केसेसचा सायटेशन म्हणून उपयोग करतो, यात काही गैर नाही. माननीय सर्वोच्च न्यायालय सर्वस्वी यावर नंतर निर्णय एक घेईल. महत्वाची अपडेट आलेली आहे. त्यांनी म्हटलं आहे की अधिवेशन सुरू असताना शिवसेनेकडून व्हीप जे जारी करण्यात आलेलं आहे आणि आमच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते असा युक्तिवाद डॉक्टर अभिषेक मनू सिंघवी यांनी केलेला आहे. आपण या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा करूया. गेल्या सुनावणीच्या वेळेस कोर्टामध्ये आश्वासन देण्यात आलं होतं की जे ठाकरे गटाचे आमदार आहे त्यांच्यावर कुठलीही कारवाई अपात्रतेची होणार नाही. पण आता ही भीती का त्यांनी डॉक्टर अभिषेक मनू सिंघवी यांनी व्यक्त केली की जो व्हीप जारी करण्यात आलेला आहे 56 आमदारांच्या 55 आमदारांच्या संदर्भात, त्या संदर्भातली भीती त्यांनी युक्तिवादाच्या दरम्यान व्यक्त केलेली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयात त्यांनी ओव्हरऑल त्यावेळेस कन्सेंट घेतली होती की त्यांच्यावर व्हीप जारी होऊ नये या संदर्भात. तर काल जेव्हा अधिवेशन सुरू झालं त्यात व्हीप बजावण्यात आला, त्या संदर्भात त्यांनी एक प्रिकॉशन म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर तो मुद्दा उपस्थित केला असून ताकी ठाकरे गटावर कोणती कारवाई होऊ शकू नये या अनुषंगाने ती आर्ग्युमेंट करण्यात आली. आता माननीय सर्वोच्च न्यायालय यावर काय भाष्य करतं हे बघणं महत्वाचं ठरण. अजून कोर्टाने त्यावर कोणताही रिप्लाय किंवा भाष्य केलेलं किंवा निरीक्षण ऑब्झर्वेशन त्यांनी अजून पुन्हा एकदा 10व्या अनुसूचीच्या संदर्भातलं देखील एक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे की त्यांनी म्हटलंय की 10व्या अनुसूचीतील अधिकारांचा गैरवापर करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण महाराष्ट्राच्या सत्ता प्रकरणामध्ये 10वी अनुसूची अत्यंत महत्वाची असताना त्याचं जे विश्लेषण करण्यात येत आहे ते विश्लेषण चुकीच्या पद्धतीने केलं जात आहे असाही त्यांनी दावा केला आहे. ती 10वी अनुसूची ही पक्षांतर्गत बंदी कायद्यासंदर्भात भाष्य करते. त्यात जेव्हा 2/3 गट बाहेर पडतो तो एखाद्या पक्षात विलीन होत असतो, पण ह्या केसमध्ये तसं न होता ही अपवाद आहे त्या 10व्या अनुसूचीला आणि ठाकरे गटाने यावर त्याच मुद्द्यावर भर दिलेला आहे की 10व्या अनुसूचीचं यांनी उल्लंघन केलं. पण या उलट एकनाथ शिंदे गटाकडून हे सांगण्यात आलेलं आहे नेहमी की आम्ही कोणताही 10व्या अनुसूचीचा भंग केला नसल्या कारणाने आमच्यावरती लागू होत नाही आणि आम्ही कोणतंही बेकायदेशीर वर्तन केलं नाही असं एकनाथ शिंदे गटाने नेहमी सांगितलं. पण आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की या केसच्या संदर्भात एक वेगळी गोष्ट आहे की त्यांनी पार्टी सोडली नसून त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की एकनाथ शिंदे गटाकडून की आम्ही नेतृत्व बदल केलेला आहे. आता नेतृत्व बदलावर माननीय सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं हे बघणं महत्वाचं आहे, कारण की आजपर्यंत अशी घटना घडली नव्हती इतिहासात सुद्धा की 1986ला 10वी अनुसूची मान्य घटनेत आली होती. त्यानंतर अशी घटना घडली नव्हती की कोणत्याही पार्टीत मर्ज न होता एक सेपरेट ग्रुप राहिला आणि त्यांनी नेतृत्व चेंज केलं. नाही, पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान ज्या पद्धतीनं युक्तिवाद केला जातोय की जे काही झालं ते सर्व बेकायदेशीर होतं, त्यासाठी दाखले देखील दिले जाते, तर हा युक्तिवाद कितपत टिकण्याची शक्यता आहे? हे युक्तिवाद करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. आता ठाकरे गटाकडून जे त्यांच्या जमेच्या बाजू ते माननीय सर्वोच्च न्यायालयात ते आणत असतात. आता यालाच काउंटर करण्याचा प्रयत्न सुद्धा एकनाथ शिंदे गट करेलच. आता या दोन गोष्टी महत्वाच्या, एक राज्यपालांच्या अधिकारासंदर्भात काउंटर निश्चित प्रकारे लगेच एकनाथ शिंदे गटाकडून होऊ शकतं. त्याचबरोबर त्यांना निमंत्रण कसं दिलं त्यावर सुद्धा काउंटर होईल आणि 10व्या अनुसूचीचा भंग कसा केला नाही असं एकनाथ शिंदे गट नेहमी सांगताना आपल्याला दिसतो. आताही त्यावर काउंटर होण्याची शक्यता आहे. पण 10व्या अनुसूचीचा भंग केला किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार मात्र न्यायालयच घेऊ शकतं, कारण की येणाऱ्या काळात ह्यावर लँडमार्क जजमेंट होईल ह्या केसच्या संदर्भाने की जेव्हा आपण गट बदलतो आणि कोणत्याही पक्षात मर्ज न होता ते पार्टीतच राहतात, फक्त एखाद्या नेतृत्वात म्हणजे नेतृत्व बदलून त्यांनी नवीन सरकार स्थापन केलं, त्या संदर्भात माननीय न्यायालय यावर अधिक स्पष्टीकरण मात्र या केसच्या निमित्तानं देणार आहे. पुन्हा एकदा नवाब रेबियाचा उल्लेख युक्तिवादादरम्यान डॉक्टर अभिषेक मनू सिंघवी यांनी केलेला आहे. वार कपिल सिब्बलच्याही युक्तिवादात हाच उल्लेख होता की नवाब रेबिया प्रकरण आणि हे प्रकरण कसं वेगळं आहे. हा वारंवार नवाब रेबियाचा उल्लेख होण्याचे उद्देश काय असेल युक्तिवादादरम्यान? नवाब रेबिया केसच्या संदर्भात म्हणजे राज्यपालांच्या अधिकारासंदर्भात ती एक केस भाष्य करते, त्याचबरोबर विधानसभेच्या अध्यक्षांच्या संदर्भात सुद्धा भाष्य करते. या दोन इश्यू फ्रेम त्यावेळी झाली होती आणि ती घटनापीठापुढे आली होती ती केस. आता यात सुद्धा काही साध्य धर्म त्यात आहे की राज्यपालांचे अधिकार आणि विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, यात दोन गोष्टी महत्वाच्या झाल्या. एक पूर्वीचे अध्यक्ष आणि नवीन निवड झालेले अध्यक्ष असे दोन अध्यक्ष या केसच्या संदर्भात आले, हे एक वेगळेपण आहे या केसचं. आणि 10व्या अनुसूचीचा जो संदर्भात अपवाद आहे की त्यांनी कोणत्याही पक्षात पार्टीला विलीन केलेलं नाही किंवा मर्ज झालेलं नाही, त्यांनी फक्त नवीन सरकार स्थापन करताना स्वतःच मेजॉरिटीच्या आधाराने स्थापन केले. आता
ह्या काही क्लॅरिफिकेशन ह्याच केसच्या निमित्ताने माननीय सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं. आता नवाब रेबिया केसचा संदर्भ आतापर्यंत दोन्ही गटाने घेतलेला आहे, तो आपापल्या सोयीनं घेतलेला आहे. आता माननीय न्यायालय यावर काय स्पष्टीकरण देतं किंवा यावर काय निर्णय देतं हे बघणं महत्वाचं आहे. यावर काय निरीक्षण आता सध्या नोंदवू शकतं हेही बघणं महत्वाचं ठरेल. नाही, पण महत्वाचं म्हणजे समज जर बघितलं आपण या सगळ्या प्रकरणामध्ये तर ज्या पद्धतीने युक्तिवाद होतोय यानंतर महेश जेठमलानी युक्तिवाद करतील तर महेश जेठमलानी युक्तिवाद करण्याची दिशा काय असणे शक्यता आहे, कारण की आपण त्यांची यापूर्वी देखील युक्तिवाद त्यांचा ऐकलेला याच मुद्द्यावरती. महेश जेठमलानी इथं दोन पद्धतीने अपेअर होतात. एक तर माननीय राज्यपालाकडून सुद्धा ते काही काळ अपेअर होत होते, त्यात त्यांनी राज्यपालाची बाजू मांडलेली आहे. आता राज्यपालाच्या या संदर्भात ह्या केसच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना जेव्हा शपथ द्यायची होती तेव्हा बोलावण्यात आलं, निमंत्रण देण्यात आलं सत्ता स्थापनेसाठी. ह्या मुद्द्यावर सुद्धा ते त्यांचं स्पष्टीकरण माननीय राज्यपालांच्या वतीनं देतील आणि त्यांचा कसा घटनात्मक अधिकार आहे माननीय राज्यपालांचा यावर ते आर्ग्युमेंट करण्याचा त्यांचा बेस असेल आणि जे पूर्वी राज्यपालांवर आरोप करण्यात आलेले त्याला ते काउंटर करण्याचा निश्चित प्रयत्न करेल. ही महेश जेठमलानी यांची सुद्धा आर्ग्युमेंट होऊ शकते त्यात. आणि तुषार मेहता हे जे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया आहे भारताचे, त्यांच्याकडून सुद्धा त्यांची बाजू मांडण्यात येत होती, ते सुद्धा त्यावर आर्ग्युमेंट करण्याची दाट शक्यता आहे. नाही का, अजून एक महत्वाचा मुद्दा मांडला गेलाय. डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या युक्तिवादात एक महत्वाचा मुद्दा मांडला की कुठल्याही पक्षाला दुसऱ्या पक्षात जर तुम्हाला वेगळा गट स्थापन करून जर दुसऱ्या पक्षात गेले तरच तुम्हाला मान्यता मिळू शकते. वेगळा गट म्हणून अशी वेगळी मान्यता मिळणार नाही असा प्रकारे एक युक्तिवाद. कारण हा जो दावा केला जातोय की आमच्या या पक्षामधलाच वेगळा गट आहे, शिवसेनेमधला आमचा वेगळा गट आहे, त्यामुळे आम्हाला मान्यता मिळावी, अशा प्रकारचे दावे केले जातात. दाव्याला खोडून काढण्याचा प्रयत्न कुठेतरी या युक्तिवादादरम्यान होतोय का? दाव्याला खोडून काढण्याचा प्रयत्न तेव्हाच होईल जेव्हा एकनाथ शिंदे यांची बाजू मांडण्याला सुरुवात होईल, तेव्हा ते जे दावे केलेले त्यांना प्रतिवाद किंवा खोडून काढण्याचा प्रयत्न करतील. आणि सध्या ठाकरे गटाचीच आर्ग्युमेंट चालू असताना ते त्यांच्या पद्धतीनं भूमिका किंवा त्यांचा युक्तिवाद जारी ठेवतील. त्यानंतर सुद्धा कामत हे आणखीन काय वेगळं आर्ग्युमेंट करतं हे बघणं महत्वाचं ठरेल. पण एकनाथ शिंदे गट ह्या सगळ्या दाव्याला प्रतिदावा करण्याचा निश्चित प्रयत्न करेल आणि त्यांना तो लिगल राईट असतो. आता राज्यपाल आणि एकनाथ शिंदे गट यावर काय भाष्य करतं हे सुद्धा महत्वाचं आहे. राज्यपाल आणि एकनाथ शिंदे गटाच्या वतीने काय भाष्य होतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. स्टुडिओ जी प्रशांत, आणि सुप्रीम कोर्टामध्ये काय काय नेमकं घडलं याचे आतापर्यंतचे अपडेट आपण घेतले. मात्र आता दुसरीकडे अधिवेशन सुद्धा सुरू आहे. त्यासोबत दिल्लीमध्ये आज राज्यातल्या सत्ता संघर्षावरती सुनावणी सुरू आहे आणि आतापर्यंत अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद झालेला आहे आणि या युक्तिवादातले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले. सलग 3 दिवस ही पुन्हा एकदा सुनावणी होतीये. पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेतच. प्रशांत, महत्वाचं म्हणजे जर बघितलं अजूनही युक्तिवाद जर बघितला डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरूच आहे आणि यामध्ये त्यांचा जे मुद्दे मांडतायत ते खास करून जर बघितलं आपण तर त्यांनी एक जो महत्वाचा मुद्दा मांडलाय की जो शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आलेला आहे त्या व्हीपच्या नावाने भीती दाखवली जात आहे. जे ठाकरे गटातले आमदार आहेत त्यांना एकीकडे विधान परिषदेमध्ये जो व्हीप चालू शकत नाही कारण अशा पद्धतीने त्यांनी म्हणलेलं आहे, दुसरीकडे विधान परिषदेमध्ये त्यांनीही एक वेगळी प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केलेली आहे, तिथे वेगळा व्हीप नेमला जातोय, हे त्यांचं बहुमत नसताना तिथे व्हीप नेमला जातो अशा प्रकारचा एक दावा केला जातो अभिषेक मनु सिंघवी यांच्या वतीने. त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून त्यावेळेस काही प्रमाणात का होईना अभय मिळवला होता व्हीपच्या संदर्भात. आता माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर त्यांनी भीती व्यक्त केली तशी, पण बजेट सेशन असल्या कारणाने ठाकरे गटाकडून हा प्रतिदावा होऊ शकतो की बजेट सेशनच्या वेळेस जी रुलिंग पार्टी असते त्यांना बजेटला समर्थन महत्वाचं असतं, त्या कारणाने व्हीप जारी करणं त्यांच्या पार्ट ऑफ प्रोसिजर आहे. त्यामुळं त्यांनी व्हीप जारी केला आहे, त्यांच्याकडून एक्सप्लेनेशन होऊ शकतं कारण बजेट सेशनला बहुमताची गरज असते आणि जर ते बजेट अल्पमतात आलं तर हे सरकारसाठी नुकसानदायक असतं. त्यामुळं कोणतंही सरकार आपल्या बाजूनं व्हीप जारी करत असतं आणि त्याला बहुमताने समर्थन यावं बजेटला. नाही, पण समजा हा व्हीप मानला नाही, ठाकरे गटाच्या आमदारांनी हा व्हीप मानला नाही, ज्या पद्धतीने संरक्षण कोर्टाने दिलेलं आहे, कारण की गेल्या वेळेस युक्तिवादाच्या दरम्यान महेश जेठमलानी यांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही. समजा या विरोधात मतदान झालं तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते का? कारण की जसं तुम्ही उल्लेख केला अर्थसंकल्पाला बहुमतात पारित करावं लागतं, जर ते अल्पमतात पारित झालं किंवा अल्पसंख्यक ठरलं तर त्यावेळेस काय स्थिती होऊ शकते? अल्पमतात येणं म्हणजे सरकारसाठी ती नामुष्की असते आणि सरकार
आतापर्यंत बजेट जे सेशन पारित झाले नाही ते असे सरकार कोसळलेले सुद्धा आहे. आता साहजिक आहे की कोणती पार्टी, रुलिंग पार्टी ही बजेट सेशनमध्ये आपला व्हीप जारी करत असते आणि बहुमताने बजेट पारित करत असते. आता यांनी जो आधार घेतला असेल ते बजेट सेशनच्या कारणानेच घेतला असेल आणि त्यांनी व्हीप आता जर यांनी पाळला नाही, म्हणजे ठाकरे गटाने जर पाळला नाही तर हे निर्णय मात्र सर्वोच्च न्यायालयच घेणार आहे. कारण की त्यावर ठाकरे गट बी काय आक्षेप घेतो आणि शिंदे गट त्यांना व्हीप न मानल्यामुळं काय त्यांच्यावर हे होतं, हे परिणाम होतात, हे बघणं महत्त्वाचं ठरेल. पण अजूनपर्यंत हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही की त्यांचा व्हीप त्यांच्यापर्यंत आला आणि त्यांनी न पाळला, असं अजूनपर्यंत झालं नसल्या कारणाने ठाकरे गटाकडून प्रिकॉशन म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालय ती एक कोर्टाने एक ऑब्झर्वेशन दिलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की राज्यपालांना सत्ताधारी पक्षात फूट दिसून आली नाही तरीही त्यांनी निर्णय घ्यायचा नाही का, असा सवाल न्यायमूर्तींनी केला. त्यावर राज्यपाल ठोस कारणाशिवाय कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही अशा प्रकारचा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय. त्यांनी ज्या पद्धतीचा हा युक्तिवाद आहे, हा युक्तिवाद जर बघितलं, त्यांनी म्हटलं की राज्यपालांनी जो निर्णय घेतला आहे असा कुठलाही निर्णय राज्यपाल स्वतःहून घेऊ शकत नाही. राज्यपालांचे अधिकारावर ते सध्या आर्ग्युमेंट करताना दिसत आहे. आता हे सर्वस्वी ठरवणं हे मान्य न्यायालयाचं काम आहे की काय ते अधिकार त्यांचे घटनात्मक आहे आणि त्यांना कोणते अधिकार नाही याने स्पष्ट होईल. पण अजून ठाकरे गटाची बाजूच संपलेली नसल्या कारणाने एकनाथ शिंदे गटांना अजून संधी मिळाली नाही. जेव्हा युक्तिवाद त्यांचा सुरू होईल त्यावर ते काउंटर करतील. जेव्हा महेश जेठमलानी युक्तिवाद करतील तेव्हा त्या संपूर्ण प्रकरणाला या जोही डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद आहे त्याला काउंटर करतील अशी माहिती पुढे आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ॲडव्होकेट राज पाटील सुद्धा या संदर्भात हस्तक्षेप याचिका त्यांनी दाखल केली आहे. त्यांनाही कोर्ट ऐकल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. स्टुडिओ जे प्रशांत, आणि या संपूर्ण दिवसभरात सुप्रीम कोर्टामध्ये काय काय होतं याकडे तर आपलं लक्ष असेलच. दरवेळी दोन्ही गटाकडून कोणी ना कोणी प्रतिनिधी तिथे सुनावणीसाठी उपस्थित असतात. तर आज कोण आहे? खास करून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने जो पक्ष आहे ज्याला त्याकडून खासदार अनिल देसाई हे उपस्थित आहेत. तर शिवसेना एकनाथ शिंदेच्या वतीने जर बघितलं आपण तर तिथून राहुल शेवाळे हे जे लोकसभेच्या संसदीय पक्षाचे नेते आहेत ते उपस्थित आहे. हे दोनही नेते सुनावणी आटोपल्यानंतर निश्चितपणे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करतील. आम्ही विचारलेल्या प्रश्नांना ते निश्चितपणे उत्तरं देतील. पण आज दोनही प्रतिनिधी हे उपस्थित आहे आणि गेल्या सलग 3 सुनावणीपैकी 2 सुनावणीमध्ये राहुल शेवाळे उपस्थित नव्हते. पण आज ही तिसरी सुनावणी आहे ज्यावेळेस ते उपस्थित होते आणि उपस्थित आहेत. आणि सोबतच जर बघितलं यानंतर ते काय मुद्दा मांडतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. स्टुडिओ प्रशांत, आणि दुसरीकडे आता दुपारनंतर आणखी कोणाकोणाचे युक्तिवाद आज दिवसभरात होऊ शकतात? आज जर बघितलं आपण तर महत्त्वाचं म्हणजे जी माहिती मिळते डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद आटोपल्यानंतर खास करून जर देवदत्त कामत जे वकील आहेत ठाकरे गटाचे वकील ते देखील आपला युक्तिवाद करू शकतात काही काळाकरता. त्यानंतर महेश जेठमलानी हे निश्चितपणे युक्तिवाद करतील आणि त्यांचा युक्तिवाद हा लांब असेल असा युक्तिवाद. आणि तो या संपूर्ण जे मुद्दे मांडले, कपिल सिब्बल असो किंवा अभिषेक मनु सिंघवी असो, जे देवदत्त कामत मुद्दे मांडतील त्या सगळ्या युक्तिवादाला खोडून काढण्याचं काम महेश जेठमलानी करतील. आणि त्यानंतर होऊ शकतं हरीश साळवे जे आहेत ते देखील लंडनवरून या संपूर्ण युक्तिवादाच्या या संपूर्ण सुनावणीत सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते देखील आपला युक्तिवाद करतील आणि कायद्याचे मुद्दे काय आहे आणि कशा पद्धतीनं कायदा हा शिंदेच्या बाजूने आहे हे देखील सांगण्याचा प्रयत्न असेल. पण तिसरा महत्त्वाचा म्हणजे जर महत्त्वाचा मुद्दा असेल जर बघितला आपण तर त्यामध्ये यानंतर मनिंदर सिंग जे आहे ते शिंदे गटाचे वकील आहे ते युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. स्टुडिओ बरं प्रशांत, आणि आजचे युक्तिवाद त्याचसोबत उद्या आणि परवा अशी सलग 3 दिवस ही सुनावणी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये येते. अपेक्षा आहे की राज्यातला हा सत्ता संघर्ष लवकरात लवकर त्याच्यावरती काहीतरी निर्णय व्हावा अशी या सत्ताधारी आणि विरोधकांना सुद्धा अपेक्षा आहेत आणि त्यासोबत राज्यातल्या नागरिकांना सुद्धा. त्यामुळे या 3 दिवसांकडून तरी काही अपेक्षा करायची की नाही? या 3 दिवसाकडून कुठलीही अपेक्षा करू नये अशा प्रकारची चर्चा सध्या सुप्रीम कोर्टाच्या संपूर्ण परिसरात आहे. ज्या पद्धतीनं या संदर्भात जर बघितलं आपण
तर आपण या संदर्भात सकाळी ॲडव्होकेट राज पाटील जे या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष ठेवून आहे आणि सलग सगळ्या मुद्द्यांवरती ते विश्लेषण करत आहे, त्यांच्याशी जेव्हा आम्ही चर्चा केली होती त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की या प्रकरणामध्ये सुनावणी या आठवड्यात पूर्ण होईल की नाही हे सांगणं या घडीला कठीण आहे, कारण की अजूनही युक्तिवाद जो सुरू आहे तो ठाकरे गटाच्या वतीनंच सुरू आहे। आगामी 2 दिवस आहे, या 2 दिवसामध्ये त्या इतर शिंदे गटाच्या वकिलांनाही युक्तिवाद करायचा आहे। त्यानंतर ज्या लोकांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे, साधारणतः या प्रकरणामध्ये बऱ्याच हस्तक्षेप याचिका दाखल केल्या, त्यापैकी एक हस्तक्षेप याचिका ॲडव्होकेट राज पाटील यांची देखील आहे, त्यामुळे त्यांनाही ऐकलं जाईल आणि त्यानंतर कुठेतरी आदेश रिझर्व्ह केला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यानंतर निर्णय येण्याची शक्यता। समजा या आठवड्यात निर्णय जायचा असेल तर त्यांना संपूर्ण ही सुनावणी पूर्ण करावं लागेल, पण या घडीला ही सुनावणी पूर्ण होईल अशी कुठलीही तीळ मात्र शक्यता नाही आहे। त्यानंतर कोर्टाला होळीची सुट्टी लागेल आणि साधारणतः 13 तारखेनंतर पुन्हा एकदा कोर्ट या संदर्भात काय करतं किंवा काय आदेश रिझर्व्ह करत असेल तर त्या संदर्भात तारीख देऊन निश्चितपणे निर्णय जाहीर करील, पण या आठवड्यामध्ये निर्णय येईल अशी तीळ मात्र शंका नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। बरं, हस्तक्षेप याचिका नेमक्या कोणाच्या आणि काय काय आहेत? एक तर बघितलं आपण या संदर्भात पुन्हा आपण एक ॲडव्होकेट राज पाटील यांना विचारूया, पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये 3 ते 4 प्रमुख हस्तक्षेप याचिका आहे आणि यामध्ये एक प्रमुख याचिका जी आहे हस्तक्षेप याचिका ती राज पाटलांचीच आहे। आपण थेट त्यांच्याशी चर्चा करूया, पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या याच्यामध्ये 3 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहे की या संपूर्णमध्ये राज्यपालाची काय भूमिका होती, सोबतच बहुमताची चाचणी करताना काय निर्णय घेण्यात आला होता आणि हस्तक्षेप याचिकाचे जे मुद्दे आहेत ते त्याच्यावर विचारूया। तुम्ही जे हस्तक्षेप याचिका दाखल केलेली आहे त्यात तुमचे काय मुद्दे आहेत? आमचा जो मुद्दा आहे तो 12 जे MLC होते म्हणजे विधान परिषद सदस्याविषयी होते, त्याला हायकोर्टमध्ये आम्ही अपोज केलं होतं, जे महाविकास आघाडीने म्हणजे सल्ल्यानुसार ते राज्यपालांना देण्यात आलं। त्याला आमचं हे होतं की ते नियुक्त करू नये। या संदर्भात हायकोर्टमध्ये आमचे त्यावेळेस पिटिशनर गेले होते, त्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात आलो आणि ते ज्यावेळेस एक घटनापीठ सुद्धा नव्हतं त्यावेळेस आम्ही या मॅटरमध्ये IA दाखल केला होता। यावर आमचा आक्षेप होता जे महाविकास आघाडीने 12 विधान परिषद सदस्यासाठी रिकमेंडेशन दिलं होतं त्यावर, आणि त्यानंतर ते मान्य घटनापीठ स्थापन झालं आणि ते आता सध्या एका ठाकरे गटाचे आर्ग्युमेंट चालू आहे। आता त्यानंतर एकनाथ शिंदे गटाची होईल, त्यानंतर जे इंटरव्हेनर आहे म्हणजे हस्तक्षेप याचिका करते आहे त्यांना संधी देण्यात आहे 1 by 1, म्हणजे यात 4-5 माझ्या माहितीप्रमाणे 4-5 आहे, पण त्यापेक्षा जास्तही असू शकते आहे, त्यावर आर्ग्युमेंट होईल पूर्ण। ही त्याची काही यादी आहे की किती हस्तक्षेप याचिका सदस्य तुम्ही म्हटलं तुमची एक याचिका आहे, याशिवाय इतरही काही महत्त्वाच्या याचिका असतील असे? त्यात काही मतदारांच्या वतीनं आहे, काही बरेच आहे, म्हणजे एक सरोदे यांनी देखील, असीम सरोदे देखील यांनी याचिका दाखल केली आहे। हा, त्यांनी मतदारांच्या वतीनं दाखल केली, जे वोटर आहे त्यांच्या वतीनं दाखल केली, असे 4-5 तर माझ्या माहितीत आहे, पण त्यापेक्षा जास्तही असू शकतात। त्यांना सुद्धा निश्चित सगळ्यांना निश्चित टाइम देण्यात येईल, त्यानंतर त्यांचे आर्ग्युमेंट झाल्यानंतरच पुढं मान्य न्यायालय निर्णयाकडे येईल। पण तत्पूर्वी आता सध्या ठाकरे गटाचे ॲडव्होकेट कामत हे आर्ग्युमेंट करताना दिसतात। त्यांनी 2 महत्वाचे इश्यू आता रेज केले, त्यात एक म्हणजे स्पीकरने जी इश्यू नोटीस केली होती डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात, दुसरं जे व्हीप चेंज करण्यात आले होते सुनील प्रभू आणि त्यानंतर भारत गोगावले यांना व्हीप चेंजिंग म्हणजे व्हीप बदलण्याच्या संदर्भात त्यांनी एक मुद्दा रेज केला। त्यानंतर त्यांनी हे मेन्शन केलं कोर्टापुढं की जे व्हीप आहे आणि त्या संदर्भात त्याबरोबर जे पक्ष आहे आणि जे त्या संदर्भात त्यांनी जे पक्षनेते आहे विधिमंडळाचे पक्षनेते ते सुद्धा चेंज करण्यात आले होते, म्हणजे दोन्ही गटाने आपापले विरोधी पक्षनेते आणि व्हीप या संदर्भात मान्य न्यायालयासमोर ते सध्या आर्ग्युमेंट करत आहे। आता त्यांचा हे ठाकरे गटाचे मला वाटतं की कन्क्लूड आलेले आहे, म्हणजे यानंतर एकनाथ शिंदे गट आर्ग्युमेंट करताना दिसेल। यानंतर एकनाथ शिंदे यांचा युक्तिवाद, एकनाथ शिंदे यांच्या वतीने युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता आहे। सध्या देवदत्त कामत हे जे ठाकरे गटाचे वकील आहे हा युक्तिवाद करीत असल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि यानंतर जर बघितलं तर एकनाथ शिंदेच्या वतीनं आता काय कोर्टात सुरू आहे? तेच जे रिटर्न सबमिशन केलं होतं त्यात त्यांनी जे मुद्दे मांडले त्यावरच ते आर्ग्युमेंट करताना दिसतात। एक तर डिस्क्वालिफिकेशन ते इथंच डिसाईड करा असं त्यांचा युक्तिवाद आहे, म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालयात जे अपात्रतेच्या संदर्भात आहे, म्हणजे 16 आमदार ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे, त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टाने डिसाईड करावा, त्याचा निर्णय द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे।
ठाकरे गटाकडून हेच म्हणणं आहे की त्यांनी मान्य न्यायालयाने ते डिसाईड करावं. आता एकनाथ शिंदे गटाचं काय म्हणणं आहे यावर त्यांच्या वतीनं जेव्हा युक्तिवाद होईल त्यावर ते डिसाईड होऊ शकतं की, आणि त्यावर मान्य न्यायालय स्वतःकडेच ते स्वतः डिसाईड करतं का विधानसभा अध्यक्ष जे नवीन निवडण्यात आले ते डिसाईड करतील हे बघणं महत्त्वाचं आहे. पण मान्य न्यायालयात सध्या ठाकरे गटाकडून हेच सांगण्यात येत आहे की ते यांनी न्यायालयानेच डिसाईड करावं. पण मागच्या वेळी ज्या सुनावणीच्या दरम्यान एक ऑब्झर्वेशन कोर्टाने दर्शवलं होतं की घटनापीठ हे विधानसभे अध्यक्षांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करत नाही. एक घटनापीठाची मर्यादा असते, ती मर्यादा आम्ही ओलांडत नाही असं स्पष्ट केलं. याचा अर्थ असा होतो की विधानसभा अध्यक्षाकडे जाईल हे प्रकरण. त्याच्यात जे ज्युडिशियल लिमिटेशन्स असतात, म्हणजेच त्यांचे जे अधिकार आहे, घटनात्मक अधिकार अध्यक्षांचे असतात, त्यात कोणतेही न्यायालय, म्हणजेच तुम्ही जर मागे वळून बघितलं तर सोमनाथ चॅटर्जी यांच्या अधिकारात मान्य सर्वोच्च न्यायालयाने काही हस्तक्षेप केला होता. त्यांनी रिस्पॉन्ड कशा पद्धतीने केलं होते तुम्हाला सर्व श्रुत आहे. त्यात जे ज्युडिशियल लिमिटेशन असतात ते घटनेने बांधून दिले असते, ते मर्यादा असतात घटनात्मक, त्याला मान्य सर्वोच्च न्यायालय कधी ओलांडत नसतं. ते त्यांनी त्यावेळेस निरीक्षण नोंदवलं होतं की घटनेने अध्यक्षांना काही अधिकार दिलेले आहे, त्या संदर्भात अध्यक्षच निर्णय करत असतात. आता यावर बघणं महत्त्वाचं ठरेल की जेव्हा एकनाथ शिंदे गट यावर काय आर्ग्युमेंट करतो. त्यांचा जर आग्रह असेल, त्यांचं असं बी असू शकतं की हे विधानसभाच्या अध्यक्षांनी डिसाईड करावं, जे डिस्क्वालिफिकेशनचं मॅटर आहे सध्या ते. नाही, मग डिस्क्वालिफिकेशन मॅटर तुम्ही म्हणताय की सुप्रीम कोर्टाने डिसाईड करा असं देवदत्त कामत त्यांची मागणी आहे. पण जर बघितलं या संपूर्ण प्रकरणामध्ये, ज्यामध्ये जर आता एक महत्त्वाचा युक्तिवाद पुढे आलेला आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की राज्यपाल फुटीत गटाला गृहीत धरू शकत नाही, त्यांना ते अधिकार नाही. याचा अर्थ कसा घ्यायचा? त्यांचं म्हणणं तेच आहे की जे गट बाहेर पडला ते त्यांनी राज्यपालांनी गृहीत धरू नये. म्हणजेच जी पूर्वी अभिषेक मनु सिंघवी यांनी आर्ग्युमेंट केली होती की पक्षाध्यक्षांना त्यांनी निमंत्रित करायला हवं होतं, ना की जे विभाजित झालेले आणि जे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत त्यांना आमंत्रित करायला. म्हणजे त्यांचा जे पत्र होतं ते आमंत्रणाचं मुख्यमंत्र्यांना, त्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. तेच पुढे हे सांगताना दिसत आहेत. आता म्हणजे हे बघणं महत्त्वाचं ठरेल की राज्यपाल हे कोणला बोलू शकतात हे सुद्धा न्यायालय ह्या निमित्तानं स्पष्ट करेल. त्याचबरोबर विधिमंडळ पक्षाचे नेते आणि पक्षनेते जे पक्षाचे प्रमुख असतात, यात सुद्धा दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे की न्यायालय यात आता काय निर्णय घेऊ शकतं, आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित करण्याचा अधिकार निश्चित राज्यपालांना असतो. त्यांच्या वतीनं काय सांगण्यात येईल हेही महत्त्वाचं ठरेल. एक दरम्यानच्या काळात युक्तिवाद असणे, मोठा एक युक्तिवाद झाला आहे. 10व्या सूचीनुसार, अनुसूचीनुसार राज्यपाल फुटील गटाला मान्यता देऊ शकत नाही, आणि तसा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय. कपिल सिब्बल यांनी या दोन्ही दरम्यान का त्यांनी 3 दिवस पूर्ण युक्तिवाद केला होता, पण आता दरम्यान पुन्हा ते उभे राहिले आणि त्यांनी हा युक्तिवाद केलेला आहे की राज्यपाल कुठल्याही गटाला मान्यता देऊ शकत नाही. निश्चित जेव्हा त्यांचेच आर्ग्युमेंट चालू आहे, त्यांना काही राहिलेले मुद्दे असेल तर त्यावेळेस त्यांनी उठून सांगू शकतात, असं होत असतं. पण आता कामत हे आर्ग्युमेंट करताना दिसेल. आता त्यांनी जरी सांगितलं असलं तरी अभिषेक मनु सिंघवी यांनी सुद्धा त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये तो मुद्दा घेतला होता. आता हे बघणं महत्त्वाचं ठरेल की एकनाथ शिंदे गट यावर काय काउंटर करतो, किंवा त्यातून काही नवीन मुद्दे किंवा नवीन सायटेशन मान्य सर्वोच्च न्यायालयासमोर आणतो. आता जसं यांनी काही सायटेशन यांच्या फेवरला असणारे मान्य सर्वोच्च न्यायालयात आणले, तसे शिंदे गट सुद्धा काही पूर्वी झालेले निर्णय आहे ते सुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आणून देऊ शकतो. म्हणजे अनेक मुद्दे हे पुन्हा एकदा चर्चेला जात आहे, त्यावरती पुन्हा एकदा चर्चा होत आहे, आणि काही मुद्द्यांवरती त्यांचं विश्लेषण देखील केलं जात आहे. अशा प्रकारची सध्या युक्तिवाद हा सुप्रीम कोर्टात घटनापीठापुढे सुरू आहे. स्टुडिओ हे 3 दिवसांचे युक्तिवाद समजा पूर्ण झाले, त्यानंतर या 3 दिवसातून नेमकं काय निष्पन्न होणार आहे? साधारणतः 3 दिवस युक्तिवाद होतील, आणि त्यानंतर जो निर्णय येईल साधारणतः तो निर्णय काय असेल, तो ऐतिहासिक निर्णय असेल. याच विषयावर चर्चा करणारी ॲडव्होकेट राज पाटील आहे. सर, आज 3 दिवस साधारणतः आगामी 3 दिवस सुनावणी होईल. गेले 2 आठवडे या संदर्भात 6 दिवस सुनावणी झालेली आहे. या सुनावणीनंतर काय हातात येण्याची शक्यता आहे, काय निर्णय येण्याची शक्यता आहे, किंवा हा ऐतिहासिक निर्णय असेल का? बिलकुल हा ऐतिहासिक निर्णय असेल. भारतीय आतापर्यंत जे मॅटर झालेले या संदर्भात त्याच्या, आणि घटनापीठाचा निर्णय हा ऐतिहासिकच असतो, ते रिपोर्टेड असतो. आणि त्यानंतर जे घटना या केसच्या अनुषंगाने रिपोर्टेडचा अर्थ काय? जे लँडमार्क जजमेंट असतात, जे लॉ बनतात, म्हणजे यातून लॉ डिसाईड होणार आहे एक नवीन. यात लॉ डिसाईड होण्याचे काही मुद्दे, त्यात राज्यपालांचे अधिकार, स्पीकरचे अधिकार,
जेव्हा अविश्वास ठराव स्पीकरच्या विरोधात असतो त्यातून निर्माण होणारे जे वाद ह्या केसमध्ये झालेले आहेत त्यावर सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालय त्यात इंटरप्रिटेशन करू शकतं. त्याचबरोबर विधिमंडळ पक्षाचे नेते आणि पक्षप्रमुख आणि राज्यपालांनी अनेक आमंत्रण दिले. मुद्द्यांवरती निर्णय अपेक्षित आहे. म्हणजे हा जो निर्णय असेल तो ऐतिहासिक निर्णय असेल अशा प्रकारचा दावा खास करून ॲडव्होकेट राज पाटील यांनी केला, कारण की एक कायदा तयार होईल या निमित्ताने. बरं प्रशांत, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येणार आहोत. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.